हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवापुनापुनाम्। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता वेळे पुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबा माऊली, जगद्गुरू श्री तुकाराम महाराज, नाथ महाराज, सर्व संतांना वंदन करतो। परमपूज्य काकांना वंदन, परमपूज्य मंदाताईंना वंदन, आपणा सर्वांना नमस्कार करून आजचं चिंतन आपण चालू करतोय। आपण अलीकडेच 100वा भाग पूर्ण केला। बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया आल्या, त्यांना शिवगडतर्फे नमस्कार, धन्यवाद। कारण आपण शिवगडचे हे प्रसारण नित्यनेमानं ऐकता, हीच गोष्ट चांगली आहे। आपल्यावरती सद्गुरूंची कृपा सदोदित राहो अशी एक अपेक्षा ठेवून आता आपण 101 भागाला सुरू करतोय। असेच भाग पुढे चालू राहू देत, आपले आशीर्वाद असेच राहू देत। सद्गुरूंचे तर आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेतच, भगवान ज्ञानेश्वरांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत, ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिकेची आपल्यावरती कृपा आहे आणि म्हणूनच आपण हे भाग पूर्ण करू शकतो। फक्त वक्ता आपला तोंड वापरत असतो, बाकी त्याच्याकडे काय नसतं। त्यामुळे जे असतं ते सद्गुरूंची कृपा असते, शास्त्राची कृपा असते, ईश्वराचं वरदान असतं आणि या सगळ्या गोष्टीवर सगळ्या ह्या गोष्टी अवलंबून असतात। आपण मी असं केलं असं जो म्हणतो तो माऊली म्हणतात ना, हे मजकरवी झाले परी म्या नाही केले, ऐसे ज्याने जाणितले तो सुटला गा। तो म्हणतात की जे माझ्याकडून झालं पण मी नाही केलं, असं ज्याला कळलं तो ह्या संसार सागरातून सुटला गा, असं माऊलींची उवे आहे। आणि त्याचा विचार आपण सर्वांनी करावा। आपण जे काहीतरी करतो, बोलतो, काहीतरी करतो हे आपल्या शक्तीवरती, क्षमतेवरती बोलतो। माझ्याकडं ज्ञान आहे, ते कुठलं ज्ञान आहे? पुस्तकाचं ज्ञान असतं, कुठलं ऐकीव ज्ञान असतं, म्हणजे कानानं डोळ्यानं झालेलं ज्ञान, याला काय ज्ञान म्हणत नाही। कान डोळे ही सगळी इंद्रिय नसताना जे ज्ञान होतं त्याला ज्ञान म्हणतात। आणि त्या ज्ञानाचे अधिकारी कोण असतात याच्या एका गंभीर विषयाला तर आपण आजपासून स्पर्श करतोय। जवळजवळ 18 श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णाने याचं वर्णन भगवद्गीतेमध्ये केलेलं आहे आणि आपण दुसऱ्या अध्यायाच्या जो सांख्यबुद्धीचा योग आहे त्याच्या शेवटच्या समारोपाच्या गोष्टीमध्ये आपण निघालो आहे। पण या समारोपाच्या गोष्टीचा विचार करताना आपण गंभीर होऊन ते ऐकायला पाहिजे। माऊलींनी जे अगोदर वर्णन केले ते निष्कलंक गहन उपजेल आत्मज्ञान म्हणतात। ते ज्ञान कसं आहे? निष्कलंक आहे, गहन आहे आणि गहन असल्यामुळं आपण सुद्धा कानाचं असं मनाचा कान करून ऐकावं असं ज्ञानेश्वरी माऊलींचं सांगणं आहे। इंद्रिया देऊनी कवाड हृदय भोगी असं माऊलींनी दुसऱ्या एका ओवीमध्ये बोलतात। म्हणजे ऐकणं आणि त्याचा विचार करणं फार गोष्ट आहे। कारण गंभीर व्यक्तीबद्दल आपण आता बोलणार आहोत, त्याला स्थितप्रज्ञ व्यक्ती म्हणतात। आणि हा स्थितप्रज्ञ असतो कसा, बोलतो कसा, चालतो कसा, त्याचं समाजातलं वागणं कसं असतं, 3-4 प्रश्न अर्जुनानं पटपट विचारलेत। बुद्धियोग सांगितला, असा बुद्धियोग ज्यानं जिरवला, निष्काम कर्मयोग ज्यानं पचवला, असा झालेला हा जो ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे आणि अशी स्थिर बुद्धी झालेला जो आहे तो पुरुष दिसतो कसा, बोलतो कसा, चालतो कसा, त्याच्या हालचाली कशा असतात, किती इंटरेस्टिंग गोष्ट आहे बघा। आपली क्युरिओसिटी जागृत करणारी गोष्ट आहे आणि त्यामुळे अशा व्यक्तीला पाहणं कुणाला आवडणार नाही सांगा बघू? सगळ्यांना आवडणार आहे। पण पाहायची संधी आली असेल तर पाहायचं सोडू नये, त्यांच्या दर्शनापासून पारखं होऊ नये, त्यांच्या शब्दापासून आपले कान वंचित ठेवू नयेत। आपले स्पर्श म्हणजे त्यांच्या स्पर्शानंच आपलं सगळंच जे आपलं प्रारब्ध असतं, आपलं शरीर असतं हे पवित्र करून टाकतात ते। त्यामुळे अशा व्यक्तींच्या सहवासात यावं। पण ओळखायचा कसा हा मुद्दा अर्जुनाचा आहे आणि आपलासुद्धा मुद्दा आहे हा। आपल्यालाही वाटतं तो ओळखावा कसा, आणि त्यामुळे तोच प्रश्न अगदी मार्मिक आहे
की जो आपल्या साधनेशी संबंधित आहे अशा व्यक्तीला ओळखायचं कसं असा प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळं आता या श्लोकापासून 54वा श्लोक आहे, त्या 54व्या श्लोकामध्ये प्रश्न विचारला आहे माऊलींनी अर्जुनानं, आणि हा प्रश्न घेऊन पुढे 55व्या श्लोकापासून पुढे अगदी शेवट भगवद्गीतेतल्या अध्यायाचा 2ऱ्या अध्यायाच्या शेवटपर्यंत ते प्रश्न आहेत आणि त्यांची लक्षणं सांगितलेली आहेत. आणि ही सगळी लक्षणं काय बाह्य लक्षणं नाहीत बरं का. बाह्य लक्षणावरून कोणालाच कोण ओळखता येत नाही. दिसतं तसं नसतं असं आपणच म्हणतो, दिसतं तसं नसतं म्हणून जग पचतं, याचा अर्थ आपणच मान्य केलेला आहे की जे बाह्य असतं ते तसं नसतं. म्हणजे नसतं तर मग त्याच्यावर विश्वास कशाला ठेवायचा, तरी आपण ठेवतो बरं काय. असू दे म्हणतो, आशा असते, असेल, होईल पुढे काहीतरी असं वाटत असतं आणि इथं आपली फसगत होत असते. खरी वास्तविकता जी आहे ती वास्तविकता आपण बघितली पाहिजे. त्यामुळं यामध्ये 54वा श्लोक आहे, स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितदी किम प्रभासेत किम आसीत व्रजेत किम, असा प्रश्न 2-3 प्रश्न एकदम विचारलेले आहेत. म्हणतात, अर्जुन म्हणाला, कृष्णा, अखंड समाधीमध्ये राहणाऱ्या स्थितप्रज्ञांची लक्षणं कोणती आहेत? त्यामध्ये युत्थान पावलेला स्थितप्रज्ञ काय बोलतो, कसा असतो, कसा चालतो, त्याचं वागणं कसं असतं, यात 2-3 प्रश्नांना हात घातलेला आहे अर्जुनानं. आणि मार्मिक प्रश्न विचारला आहे बरं काय. हा त्याचा प्रश्न आहे की नाही कुणाला माहिती, पण आमचा प्रश्न आहे मात्र की तो स्थितप्रज्ञ जो आहे, जीवनमुक्त पुरुष आहे, हा जीवनमुक्त पुरुष बोलतो कसा, कसा ओळखू आम्ही? त्याच्या जर आश्रयाला मला जायचं असेल आणि त्यांच्याकडून बोध जर घ्यायचा असेल, त्यांच्या सहवासात मला जर राहायचं असेल तर तो ओळखला तरी पाहिजे ना. आणि ओळखण्याच्या काही खुणा भगवान श्रीकृष्ण आपल्याला सांगतात, हे दुसरं कोण सांगू शकलं नसतं. आपण पुढे पाहणार आहोत. ह्या खुणा ज्या आहेत त्या भगवंतालाच माहिती आहेत आणि त्यामुळं भगवंतानेच या प्रश्नाला हात घातलेला आहे आणि उत्तराला हात घातलेला आहे आणि पुढे उत्तरं द्यायला चालू करतात आणि ती उत्तरं आपल्यासाठी उपयोगाची आहेत. हा असतो कसा, कारण यावरून आपल्याला त्यातून काहीतरी बोध होत असतो. त्यांची जी लक्षणं असतात, अशा सत्पुरुषांची जी लक्षणं असतात ती साधकाची साधनं असतात. आपण साधक आहोत आणि त्यामुळं आपल्याला साधन करायला त्यांची लक्षणांचा उपयोग करतो. त्यांच्यात कुठले कुठले गुण आहेत ते यायसाठी मी प्रयत्नशील असायला लागतं, त्याची प्रॅक्टिस करावी लागते. जो आपण नेहमी जो अभ्यास करतो तो अभ्यास त्यावर अवलंबून असतो. आणि म्हणून म्हटलेलं आहे की तो काय लक्षणं त्याची आहेत, का भाषा, काय लक्षण आहे, किम प्रभाषेत, बोलतो कसा, किम असीत, बसतो कसा, आणि व्रजेत किम, वागतो कसा, असे 2-3 प्रश्न विचारलेले आहेत. पुढील 18 श्लोकामध्ये याचं वर्णन केलेलं आहे. पण या 18 श्लोकामध्ये वरील ह्या प्रश्नाचं उत्तर डायरेक्टली दिलेलं नाही मात्र भगवंताने, अजिबात दिलेलं नाही. कसा बोलतो, असतो कसा, बसतो कसा, काहीही सांगितलेलं नाही. आता हे सांगायला ह्याचे जे प्रश्न आहेत ना, हे सगळे बाह्यांगाचे आहेत. दिसतो कसा, आता काय दिसून कसा तरी दिसेना. आता तो दाढीवाडीवाला मोठा जटाधारी आहे, काय कोपीन घातलेला आहे, किंवा नुसताच पॅन्ट शर्टमध्ये नियमाप्रमाणे सुट्टाबुटात आहेत, असं आहे. काय म्हणायचं त्याला, यावरून त्यांचं काय लक्षण करता येत नाही. किंवा तो बसतो कसा, आता कोणी कसंही बसेल. कोणतरी ध्यानाला बसल्यासारखे बसतात म्हणून काय ते ध्यानी आहेत का, कोणतरी समाधी लावल्यासारखे बसतात म्हणून काय त्यांनी समाधी लागली का. त्यामुळे या बाह्य लक्षणावरून वागतो कसा, बोलतो कसा, दिसतो कसा, याची उत्तरं टाळलेली आहेत भगवान श्रीकृष्णाने. आणि जे सांगायचं आहे ते अंतरंगातली लक्षणं सगळी सांगितलेली आहेत. कारण बाह्य लक्षणं न सांगता आंतरिक लक्षणं सांगितलेली आहेत. कारण स्थितप्रज्ञ हा शब्दच मुळात जो आहे तो मुळात जिज्ञासा निर्माण करणारा आहे. हा शब्द गीतेचा जन्म झाला त्याच्यापूर्वी कुठेही वापरलेला नाही. आपण जर मागचे वेदांतशास्त्रांचा विचार केला तर त्यामध्ये जीवनमुक्त किंवा तो बुद्धियोग समाधीत स्थित असलेला वगैरे वगैरे शब्द, आत्मज्ञानी पुरुष वगैरे शब्द वापरलेले आहेत. पण स्थितप्रज्ञ शब्द भगवद्गीतेच्या पूर्वी कुणी वापरलेला नव्हता, तो भगवद्गीतेमध्ये वापरलेला आहे. आणि भगवद्गीतेनंतर इतर ग्रंथांनी तो वापरायला चालू केला. म्हणजे हा शब्दच मुळात कसा आहे, अगदी चपकल असा शब्द वापरलेला आहे. त्यामुळं स्थितप्रज्ञांच्या वाक्यावरून त्यांची काही लक्षणं कळतात आणि त्यावरून साधकांना काय करतात, त्याची साधन करता येतं की असा दिसतो, असं वागतात. आणि यांच्यामध्ये काहीतरी वेगळेपण आहे, तर आपल्याला असं वागता येईल काय, असं साधन आपल्याला करता येईल. ते असतात कसे, पण त्यांची कॉपी करता येत नाही. मात्र ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. कॉपी करणारे फसलेले आहेत बरं का. ते कशा वागतात त्यावरून त्यांची कॉपी करायला गेलो तर आपलीच फसगत होते. त्यामुळे कॉपी करण्यापेक्षा अंतरंगाची लक्षणं काय आहेत ही समजून घेणं फार गरजेचं आहे. कारण साधूंची लक्षणं ही साधकांची साधनं असतात, अगोदरच आपण बघितलेली आहेत. त्यामुळे ही स्थितप्रज्ञांची लक्षणे जी आहेत हे मोठे तत्ववेत्ते म्हणतात हे जीवनमुक्ती पुरुषांचे अलंकार आहेत.
ते अलंकार धारण करून फिरतात. म्हणजे खरे अलंकार हेच आहेत वास्तविक. शास्त्रानं सांगितलेले अलंकार कोणते तर स्थितप्रज्ञांची किंवा खरा भक्त जो आहे तो भक्तांची लक्षणं किंवा गुणातीतांची लक्षणं जी आहेत. 14व्या अध्यायामध्ये गुणातीतांची लक्षणं सांगितली, 12व्या अध्यायामध्ये भक्ताची लक्षणं सांगितली आणि दुसऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञांची लक्षणं सांगितली. समान आहेत सगळी लक्षणं. जर आपण बघायला गेलो, भक्त आहे, पुढचं गुणातीत जो आहे म्हणजे 3 गुण ओलांडून गेलेला, आणि अगोदर आता सांगतात की समाधीत स्थिर झालेला हा स्थितप्रज्ञ, त्यांची लक्षणं समान आहेत. तर या लक्षणांच्याकडे पाहिलं की भक्ती कशी करावी, ज्ञान कसं प्राप्त व्हावं, समाधीमध्ये कसं स्थिर व्हावं किंवा गुणातीत कसं व्हावं याची आपल्याला त्याची जी माहिती आहे ती प्राप्त होते. त्यामुळे यांना म्हटलेलं आहे हे त्यांच्या अंगावरले अलंकार आहेत, म्हणजे वर दिसत नाहीत. आमचे अलंकार वेगळे, आमची आभूषणं वेगळी आणि संतांची आभूषणं वेगळी आहेत. संतांची आभूषणं प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा जी माझ्या अंगावरली कोणीच काढून घेऊ शकणार नाही, असं ते आभूषण असतं. माझ्या मृत्यूनंतर माझ्या अंगावरली सगळ्या काय असतील ते गळ्यातले किंवा हातात बोटात अंगठ्या असतील तर काढून घेतातच. सर्वसामान्यांचा हा व्यवहार आहे, कोणच राखत नाही. पण माझ्याकडे असणारी स्थितप्रज्ञांची लक्षणं, जीवनमुक्तांची लक्षणं असतील तर ती कोणीही काढून घेऊ शकत नाहीत. मुलं त्यामध्ये वाटा दाखवत नाहीत. असा कुठला मुलगा आहे, मुलगी आहे की माझे बाप काय होते किंवा आई ही काय होते, जीवनमुक्त होते आणि त्यामुळे तिच्यात जे असणारं ज्ञान आहे तिच्यात मी वाटा मागणार आहे असं 12व्या दिवशी म्हणत नाही. आईवडिलांचं 12वं घालतात ना, त्यावेळी सगळीजण वाटण्या करायला बसतात आणि वाटण्या करायला बसलेली असतात. ते वाटण्या कशाची करतात तर आईचे वडिलांचे दागिने काय आहेत, त्यांचे प्लॉट्स फ्लॅट्स काय आहेत, त्यांच्या वाटण्या चालू होतात. ह्या ज्ञानाची वाटणी कोण कुठं मागते आणि कुणाला गरज वाटते त्याची, कुणाला गरजच वाटत नाही, त्यांची वाटणीही कोण मागत नाही. त्यामुळं याज्ञवल्क्यांच्याकडे मैत्रिणीनं काय मागितलं, कात्यायनीनं काय मागितलं, दोघीही बायकाच होत्या. कात्यायनी म्हटली मला काय जे असेल ते प्रॉपर्टीतलं त्यांचे पशुधन किंवा आणखीन काय काय जे होतं गायी वगैरे ते सगळ्यामध्ये वाटणी माझी काय असेल ते द्या, ती घेऊन रिकामी झाली. मैत्रिणी म्हटली हे घेऊन मी काय करू, तुम्ही कशाबद्दल द्यायला लागलाय, तर ते म्हणले मी आत्मज्ञानाच्या शोधात आहे, मला याची काही गरज पडत नाही. मग मला तरी कशाला गरज पडली, तुम्ही जे करताय ते मला द्या. किती सुंदर प्रश्न आहे. नचिकेतानं काय मागितलं यमदेवतेकडे, हे जे आहे ना मृत्यूचं रहस्य मला एकदा सांगा. अरे ते सांगता येत नाही, तू काही माग, 1000 वर्षाचं आयुष्य माग किंवा एखादं राज्यपद माग, इंद्राचं पद माग. नचिकेत म्हटला मला काही नको, मला काय हवं आहे, जे प्राप्त केल्यामुळं अखंड समाधानाची आणि तृप्तीची जाणीव होते ते मला हवं आहे. किती अवघड गोष्टी मागतात बघा हे सत्शिष्य. या सत्शिष्यावरून आपल्याला लक्षात येतं आपण ही श्रीगुरूंच्याकडं काय मागावं, त्यांची आभूषणं काय आहे तर ही आभूषणं आहेत त्यांच्याकडं. जे बोलतो कसा आहे वगैरे ते काय उपयोगाचं नाही, त्यांचे कपडे कसे असतात काही उपयोगाचं नाही. त्यांच्या अंतरंगामध्ये असलेलं ज्ञान जी जागृत आहे त्याच्याबद्दल त्यांचं काय आहे ते जाणून घ्यायची आपल्याकडं कला असली पाहिजे. त्यामुळं खरी जी मानवी जीवनाची सार्थकता जी आहे ती ईश्वराशी एकरूप होण्यामध्ये आहे, ईश्वराचं दर्शन होण्यामध्ये आपण निश्चय करावा. कसे निश्चय प्रपंचाचे करतो, इतके पैसे इतकी प्रॉपर्टी कमवणं हा माझा या वर्षीचं टार्गेट आहे. मार्च अखेर मला एवढी पुंजी जमा करायला पाहिजे. असं प्रापंचिक जशा भाषा आपण बोलतो तशी आयुष्याची भाषा काय बोलतो का, मृत्यूपूर्वी मला असे एखादं प्राप्त करायला पाहिजे की माझा मृत्यू एक सामान्य न होता तो एक उत्सव व्हायला पाहिजे. अशी भावना ठेवणारी फार विरळ आहे. सगळं मिळवायचं माहिती असतं, कुणापेक्षा तरी श्रीमंत व्हायची इच्छा असते, पण एवढे आत्मज्ञानी पुरुष तुकोबा, ज्ञानोबा, नामदेव महाराज सगळे जर एवढे मोठे सत्पुरुष होऊन गेले, त्याने जे प्राप्त केलं ते मला का प्राप्त होणार नाही असा निश्चय करणारे फार कमी असतात. फार मनुष्याना शस्त्रेषु असं शब्द भगवद्गीतेमध्ये वापरलेला आहे. हजारोतून एखादा असा प्रयत्न करतो आणि प्रयत्न केल्यातला एखादा कोणतरी पुढे जातो की जो जीवनमुक्त होतो. आणि त्या जीवनमुक्तांची लक्षणं सांगताना तिथं वर्णन केलेलं आहे की मानवी जीवनाची खरी सार्थकता जी आहे त्या भगवंताचं दर्शन करण्यामध्ये आहे. शेवटी दर्शन होऊनच मरावं, अन्यथा मरू नये. याचा अर्थ जीवनमुक्त होऊनच मरावं हे सांगणं आहे सगळ्या शास्त्राचं. पण आपण त्या दृष्टीनं प्रयत्न केले पाहिजेत, म्हणजे मला ईश्वराचं दर्शन झालं पाहिजे. सर्वसामान्य आमच्यासारखी खूप म्हणत असतात मला नातवंडाचं दर्शन झालं पाहिजे, नातवंडाचं दर्शन घेतल्याशिवाय माझं डोळे मिटू नको रे बाबा असं देवाला विनवणारे खूप आहेत, खूप आजी आहे. पण ईश्वराचं दर्शन घेतल्याशिवाय मला डोळे मिटता कामा नयेत अशी मागणी करणारे फार विरळ आहे. आणि ईश्वर त्यांची ही मागणी पूर्ण करतो. कदाचित नातवंडाचं तोंड पाहायला मिळेल की नाही, प्रारब्धात असेल तर मिळेल, नसेल तर मिळणार नाही.
पण ईश्वराचं दर्शन, ईश्वराकडे हीच मागणी करून जर तो हट्ट करून बसला तर 100% तो ईश्वर निश्चित त्याला ते कृपादान देईल. पण आपण तसे हट्ट केला पाहिजे. म्हणून खरी सार्थकता जीवनाची जी आहे ती ईश्वराशी एकरूप होण्यामध्ये आहे. आपण मागच्या काही श्लोकामधून आणि ओव्यामधून निष्काम कर्मयोग पाहिला. निष्काम कर्मयोगामध्ये सतत कार्यरत असणं फार गरजेचं आहे. कार्यरत असतो, पण ते जे काम करतो त्या फळाबद्दलचं मनामध्ये कल्पना कुठल्याही नाही. असं फळ मिळेल, तसं फळ मिळेल अशी कुठलीही कल्पना निर्माण न करता काम करत राहणं, कर्तव्य करत राहणं, याला निष्काम कर्मयोग म्हणतात. आणि हा निष्काम कर्मयोगाने बुद्धीला परमात्म तत्वाचा योग घडतो, त्याला समाधी म्हणतात. आपण हळूहळू पुढे निघालोय बरं का. हा निष्काम कर्मयोग कर्मानं तर मोक्ष मिळत नाही असा सिद्धांत आहे. तरी सुद्धा कर्मानं मात्र हळूहळू निष्काम कर्मयोगानं आपण चित्त शुद्ध करतो. चित्त शुद्ध झालं की ते स्थिर आणि शांत होतं, आणि शांत झालं की समाधीचा अनुभव येतो. त्यामुळे निष्काम कर्मयोगानं ह्या बुद्धीला परमतत्वाचा अनुभव येत असतो. बुद्धी स्थिर होणं हेच निष्काम कर्मयोगाचं फल आहे, बाकी काही नाही. मी कुठलंच काही मागत नाही तो माणूस, आणि मागत नसल्यामुळं त्याची बुद्धी आपोआप स्थिर होते. आणि तो परिणाम आहे बरं का, ती काय मिळालेली भेट नाही, तर तो परिणाम आहे निष्काम कर्मयोगाचा. म्हणजे तो नंतरचे रिझल्ट आहेत ते आपोआप मिळत असतात. फक्त काम करत राहणं ही गोष्ट आहे. त्यामुळं ही जी असा विचार करणारी जी बुद्धी आहे निष्काम कर्मयोगाची, ती बुद्धी नसते, तर ती विशेष बुद्धी असते. शास्त्र त्याला काय म्हणतं, ही विशेष बुद्धी आहे. त्याला माऊलींनी सद्वासना म्हटलं आणि सद्बुद्धी शब्द वापरला आहे ओवीमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये. त्याला ही विशेष बुद्धी आहे असं शास्त्र सांगतं, आणि तिलाच प्रज्ञा म्हणतात. प्रज्ञाची एक व्याख्या आहे. प्रज्ञा कशाला, कारण स्थित प्रज्ञ असा शब्द वापरलेला आहे. स्थित म्हणजे समाधीत स्थिर झालेला, आणि प्रज्ञ म्हणजे ज्याची बुद्धी स्थिर झाली आहे समाधीमध्ये, असा जो असणारा जो आहे त्याला स्थितप्रज्ञ शब्द वापरला. म्हणून प्रज्ञा कोणती, एखादी विशेष बुद्धी एकाकडे असते, आणि ती विशेष बुद्धी कशामुळे मिळेल, तर कर्तव्य करताना फळाची इच्छा न ठेवता त्याच्याबद्दलच्या कल्पना मनात न आणता कर्तव्य म्हणून काम करत राहणं. असं जर करणार आहे त्याला या स्थिर बुद्धीची प्राप्ती होते, आणि ती विशेष बुद्धी होते, आणि विशेष बुद्धीला प्रज्ञा म्हणतात. आणि ही प्रज्ञा जेव्हा स्थिर होते, अचल होते, अकंपित होते, 2-3 शब्द समान अर्थ आहेत बरं का. अचल होते, स्थिर होते, कंपित होत नाही, तिथं कुठल्याही प्रकारचे विक्षेप नसतात, तेव्हा समाधी घडते. आणि समाधीमध्ये तो शांततेचा अनुभव घेतो, आणि ते असा अनुभव घेणारा जो असतो त्याला स्थितप्रज्ञ असा शब्द गीताकारांनी वापरलेला आहे. फार वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण शब्द आहे. स्थित झालेला, आणि ज्याची प्रज्ञा स्थित झालेली आहे, ज्याची शुद्ध बुद्धी आहे आणि ती स्थिर झालेली आहे, आणि ज्याला समाधी लागते त्याला स्थितप्रज्ञ शब्द वापरलेला आहे. असा ही कल्पनेतली गोष्ट नाही बरं का. या हळूहळू टप्प्याटप्प्यानं आपल्यालाही प्राप्त होणारी गोष्ट आहे. जे शक्य असतं तेच शास्त्र बोलतं, जे अशक्य आहे त्याच्याबद्दल अजिबात शास्त्र काही सांगत नाही. अशक्य गोष्ट करायला कुठंही शास्त्राने सांगितलेली नाही, कारण सगळं शास्त्र हे अनुभवातून बाहेर पडलेलं आहे. कुठलंही लिहिलेलं जे ग्रंथ आहेत ते अनुभवानंतर लिहिलेले आहेत. त्यामुळे शक्य करून दाखवलं, प्रयोग केले, त्याचा अनुभव घेतला आणि मग लिहून काढलं. म्हणून ते कसं आहे, सर्वांसाठी शक्य आहे. नामानं मोक्ष मिळतो, मग घ्या तरी नाम ना. त्यासाठी विचार करायला पाहिजे. ध्यानाची प्रक्रिया आहे, समाधीची प्रक्रिया आहे, किंवा निधिध्यासन किंवा अनुसंधान ज्याला आपण म्हणतो, या गोष्टीने विचार केला तर ही समाधी प्राप्त होत असते. आता ही जी स्थिर बुद्धीनंच मिळालेली समाधी जी आहे ती चढणारी आणि उतरणारी नसते. आपण म्हणतोय काय, तासभर बसला, समाधी लागली, आता काही वेळानंतर ती उतरायला चालू केली, आणि उतरलं की नित्याचा व्यवहार करायला तो रिकामा झाला बघा. त्याचं काय, मग परत आहे तसं प्रापंच येरे मजा मागल्या. जसं आपण स्मशान वैरागी म्हणतो ना, स्मशानात जाताना कुणाला तरी पोचवायला गेलो आपण की म्हणतो, अरे काय आयुष्यात आहे, आयुष्यात काहीच नाही, नाशवंत देह आहे, असं बोललं जाते ना त्याला घालवेपर्यंत. घरी आलं ना परत आहे तसं नेमाप्रमाणे चालू केलं झालं. तशी ही समाधी असते, ही चढणारी आणि उतरणारी असते, तिला ध्यान समाधी म्हणतात. ध्यान लागतं बघा, आणि ध्यान लागलं की उतरलं की आणि आहे तसं त्या स्थितीमध्ये तो माणूस असतो. मकरंद बुवा विनोदानं बोलतात, ध्यान करून आलं की बायको म्हणते, आता ध्यान करून कंटाळा असाल, जरा चहा घ्या आता.
म्हणजे याचा अर्थ किती विडंबन केले बघा ध्यानाचा यामध्ये. आणि असंच आमचं ध्यान असते. काय करायचं, जरा डोळे मिटून काहीतरी अर्धा तास तासभर बसलो, पण कंटाळा येतोय, मग जांभ्या तिथं उठायचं आणि जांभई देत देत म्हणायचं मग बायकोला जरा चहा द्या. बायकोलाही माहीत असतं यांचं ध्यान कसलं आहे. ध्यानातून उठल्यानंतर चहाची इच्छाच राहिली नको पाहिजे, ते खरं ध्यान आहे. कंटाळा कसा येईल त्यात, कंटाळा घालवण्यासाठी तर ध्यान आहे, प्रपंचाबद्दलची आसक्ती घालवण्यासाठी ध्यान आहे. आणि ते ध्यानातनं उठलं आणि जर प्रपंचाची आसक्ती अधिकच असेल तर संतांनी दृष्टांत देतात. एक तपश्चर्या करण्यासाठी हिमालयात गेलेले एक सत्पुरुष, अगदी सगळं धारण केलं, कुणाकुणाशी संपर्क नाही, एकांताचा वास केला, ते काय काय असेल ती प्राप्ती काय ध्यानानं कशात समाधीत बसून मिळवले. पण जेव्हा ते त्या हिमालयातून बाहेर उतरले आणि आता नेहमीप्रमाणे प्रवासात लोकांच्यात मिसळायला आले, आणि लोकांच्यात मिसळायला जेव्हा आले तेव्हा बसचा प्रवास आहे, त्या बसच्या प्रवासामध्ये त्या बसमध्ये बसले. आणि बसमध्ये बसल्यानंतर वर आता आपल्याकडे तोबा गर्दी असते बसमध्ये, आणि त्यात ते चढले. कोणीतरी त्यांचा पाय तुडवला त्यात, आणि तुडवल्याबरोबर त्यांना इतका प्रचंड राग आला, त्याने ज्यानं तुडवली त्याच्या कानशिरातच त्यांनी मारली. ते कंडक्टर म्हणाले, अहो असं काय करायला नाही, महाराज दिसताय आणि असं काय कनपड कशी मारताय त्या माणसाला. तर म्हणजे माझा पाय तुडवला. कंडक्टर म्हणजे असे 100 वेळा आमच्या दिवसभरातून लोक पाय तुडवतात, सगळ्यांचेच तुडवतात, कारण तुडवण्यासारखी स्थितीच आहे इथं. त्यामुळे तुम्हाला त्यांना कोणाला राग येत नाही, तुम्हाला कसं. याचा अर्थ असा होतो की त्यानं 10-12 वर्ष 15 वर्ष 20 वर्षाची काढली, ती माणसात राहून काढली नाही, म्हणून त्याला राग आलाच नाही. राग याला माणसं पाहिजेत ना, राग याला प्रपंच पाहिजे ना. प्रपंचात राहून सुद्धा ज्याला राग येत नाही ना, तो खरा म्हणायचा समाधी लावलेला. नाही तर दुसरा काय ही यांची समाधी उपयोगाची, ही चढणारी आणि उतरणारी समाधी आहे. याचा काय उपयोग नाही. जो प्रपंचातही राहून शांत असतो आणि परमार्थात तरी शांत असतो, त्याला म्हणायचं कशी बुद्धी स्थिर झालेली आहे. आणि याचा विचार चढणारे उतरणारे जे असते ना, त्याला ध्यान समाधी म्हणतात. स्थित प्रज्ञांची जी असते ती ज्ञान समाधी असते. दोन्हीतला हा थोडासा अगदी न कळत असणारा फरक आहे की त्यामध्ये म्हणतात ती असते ती समाधी ध्यानातली, ती चढणारी आणि उतरणारी असते. आणि ही स्थितप्रज्ञांची जी समाधी असते त्याला ज्ञान समाधी म्हणतात. ही चढत नाही उतरत नाही, त्याची एक स्थिती असते, वृत्ती नसते. ध्यानाची वृत्ती असते आणि समाधीची स्थिती असते. चिंतन करण्यासारखे शब्द दोन आहेत बरं का. स्थिती म्हणजे स्थिर होणं, स्थिती म्हणजे त्यामध्ये कुठंतरी स्थैर्य आहे, ज्यामध्ये स्थैर्य आहे त्याला स्थिती म्हणतात. आणि वृत्तीमध्ये धावणं असतं. वृत्ती आपली मनाची वृत्ती धावते, बुद्धीची वृत्ती धावते, चित्ताची वृत्ती धावते, सतत बाहेरचा सगळा बोध घेऊन आत येते. या सगळ्या गोष्टी धावण्यामध्ये असतात. ही साधारण मनवृत्ती, बुद्धिवृत्ती, चित्तवृत्ती, अहमवृत्ती, 4 वृत्ती आहेत. या वृत्तीचं जे चालणं असतं, ही वृत्ती, या वृत्तीला फक्त ध्यान समाधी लागू शकते. पण ज्ञान समाधी जी आहे ती स्थितप्रज्ञांची असते आणि ती स्थिती असते, ती वृत्ती नसते, तिथं स्थैर्य असतं. त्यामुळे ध्यान समाधी वृत्ती आहे, कारण काही काळ त्या वृत्तीचा लय होतो. ध्यानामध्ये 5 मिनिटं 10 मिनिटं बसली एखादी व्यक्ती, नामानं पण ध्यान लागतं आणि ध्यान करता करता सुद्धा ध्यान लागतं. पण हे ध्यान लागण्यानंतर काही काळ गेल्यानंतर लय होतो. त्या लयानंतर बाहेर उठल्यानंतर आहे त्या अवस्थेमध्ये तो राहतो. त्यामुळे त्याला स्थिती म्हणता येत नाही, त्याला वृत्ती म्हणायची. त्यामुळे समाधीचे ध्यान स्वरूप जाऊन तिला सहजरूपता आली की त्याला प्रज्ञा म्हणतात. मगाशी प्रज्ञेची एक व्याख्या आपण बघितली ना. प्रज्ञा कोणती, तर समाधीचं स्वरूप सुद्धा कसं व्हायला पाहिजे, सहजता आलं पाहिजे. सहज चालता बोलता समाधी असते, संतांची समाधी तशी होते. आणि त्या समाधीला स्थितप्रज्ञ म्हणतात. अशी समाधीची वृत्ती स्थितीमध्ये असणाऱ्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. आणि ही प्रज्ञा, त्याला प्रज्ञा म्हणलेला आहे. आता बुद्धी, जी बुद्धी आपण मगाशी विचार केला, थोडंसं शास्त्रीय बोलायला लागलोय आपण बरं काय, थोडंसं शास्त्रीय, कारण प्रश्नच तसा विचारला आहे अर्जुनानं, त्यामुळे शास्त्र बोलायला पाहिजे आपल्याला. इथं बुद्धी आणि प्रज्ञा यातला थोडासा फरक सांगितलेला आहे. जी सामान्य बुद्धी असती ना, तिला बुद्धी म्हणायचं, सामान्य शब्द आहे तो. सामान्य जरा म्हणतात ह्याला बुद्धी आहे, त्याला बुद्धी आहे, सगळ्यांना बुद्धी दिलेली आहे आणि त्या बुद्धीला बुद्धीच नुसतं म्हणतात, ती सामान्य बुद्धी असते. फक्त बुद्धी जी असती ती मनोविकाराप्रमाणे पालटते, त्याच्यामध्ये बदल होतो. त्या बुद्धीला विविध रंग असतात, वेगवेगळे रंग. आता असं म्हणतो, उद्या निर्णय दुसराच करतो. ही बुद्धीचे सगळे वेगवेगळे रंग आहेत. बुद्धीचे अनेक तरंग, क्षणोक्षणी पालटे रंग, तुकाराम महाराजांचा अभंग आहे.
बुद्धीचे अनेक तरंग, कुठले कुठले तरंग उमटतात काय सांगता येत नाही. कुणाला मारावं, कुणाला तरी नाश करावा, कुणाला कुठेतरी दान द्यावं, कुठेतरी ध्यानाला बसावं, असे जे बुद्धीत वेगवेगळे विचार येतात. आता आपण शास्त्राचा अभ्यास करावा, आता नको शास्त्राचा अभ्यास, किती शास्त्राचा अभ्यास करायचा असंही मनामध्ये येतं. हे पालटणारे सगळे ज्या वृत्ती आहेत ना, हे वेगवेगळे रंग दाखवते बुद्धी. म्हणून बुद्धीचे अनेक तरंग, क्षणोक्षणी पालटे रंग, असं तुकाराम महाराज म्हणतात. आणि ही सामान्य बुद्धी आहे. ज्याचे रंग पालटतात ती बुद्धी बिनचूक निर्णय घेऊ शकत नाही. धड ती प्रपंचामध्येही यशस्वी होऊ देत नाही, परमार्थामध्ये तिचा उपयोगच होत नाही. जी बुद्धी सतत पालटत असते तिचा उपयोग फारसा होत नाही, कारण तिचा रंग बदलते. बुद्धीवर रंग चढलेले असतात, मग कुठले कुठले तरी असतात. म्हणून एका बुद्धीच्या अनेक बुद्ध्या होतात. उदाहरणार्थ बघा, दया वाटायला लागली कुणाबद्दल तरी, तर त्या बुद्धीला दयाबुद्धी म्हणतात. आता कुणाबद्दल तरी द्वेष वाटायला लागला तर त्या बुद्धीला द्वेष बुद्धी म्हणतात. ह्या अनेक प्रकारच्या बुद्ध्या आहेत. अनेक प्रकारच्या बुद्धीमुळं स्थिर समाधी लागू शकत नाही, ध्यान लागू शकत नाही, कारण वेगवेगळे रूप त्याच्यामध्ये असतात. त्यामुळे या बुद्ध्या मानवी अंतःकरणाला सतत अस्वस्थ करत असतात, स्थैर्य देत नाही, स्थिर होऊ देत नाही. नामाला बसलं तर गप बसू देत नाहीत, काहीतरी दुसराच विचार मनामध्ये येतो. ध्यानाला बसलं तर दुसराच विचार येतो, कारण याचा अर्थ आपली बुद्धी वेगवेगळे रंग दाखवणारे आणि क्षणाक्षणाला पालटणारे आहेत, आणि म्हणून ती ध्यानामध्ये स्थिर होत नाही. त्यामुळे अनेक बुद्ध्या असतात. काही वेळा विचार करतो आपण, काहीतरी निर्णय घेतलेला असतो, चुकलं की आपण त्याच्याबद्दल आणि बोलतात, बघा कुठनं मला दुर्बुद्धी झाली. आता दुर्बुद्धी हा नवीन शब्द आला बघा. दुर्बुद्धी कुठून झाली आणि मी असा निर्णय घेतला, मी असं वागायला नको पाहिजे होतं, मी असं वागायला पाहिजे होतं, माझं चुकलंच, अशी म्हणणारी बुद्धी आहे ना, सामान्य बुद्धी आहे. ती स्थिर झालेली बुद्धी नाही. सतत आपल्या बुद्धीला दोष देणे चालू असतं, ही सामान्य बुद्धी असते. आणि रंग बदलणारी बुद्धी जी असते ती निर्णय घेत नाही आणि कुठल्याच निर्णयावर ठाम नसते. ही बुद्धी बाह्य विषय जे असतात ना, त्या बाह्य विषयाला आश्रय करत असते, त्याच्यामध्ये आश्रय शोधत असते. बाहेरचे अनेक विषय आहेत, शब्दाचा विषय आहे, स्पर्शाचा विषय आहे, गंधाचा विषय आहे. हे सगळे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे पंचविषय जे असतात, किंवा सत्ता, संपत्ती, पैसा, प्रतिष्ठा, परमपूज्य काकाने सांगितलेली दुसरी आणि पंचविषय आहे ते, यामध्ये ती पद, प्रतिष्ठा, सत्ता, संपत्ती यामध्ये गुंतवायला लावते, त्याचा विचार करते. आणि त्याचा विचार करणारी बुद्धी जी असते ती पालटत असते, कारण बाह्य विषयाला ती नेहमी विषय करत असते. त्यामुळे सतत अस्थिरतेचा अनुभव घेत असतो आपण. बघा, बरेच वेळा आपला अनुभव आहे हा, अर्जुनाचा अनुभव होता तसाच आपला अनुभव आहे की ती अस्थिर आहे. पण जेव्हा प्रज्ञा येते, प्रज्ञा शब्दाचा अर्थ आहे स्थिर झालेली बुद्धी जी आहे, ती बुद्धी जेव्हा प्राप्त होते, ज्या बुद्धीवर मानसिक विकारांचं, कल्पनांचे किंवा आवडीनिवडीचे रंग नसतात, तिला आवड निवड राहत नाही नंतर, किंवा त्यामध्ये कुठले विकार, मनोविकार निघून जातात, किंवा कल्पनाही करायचं ती बुद्धी बंद करते. कल्पना म्हणजे काही वेळा मन संकल्प करतो ना, तसं बुद्धी वेगवेगळ्या प्रकारचा विचार करते. जी बुद्धी मनाशी निगडीत आहे ना, त्या मनाशी निगडीत असलेल्या बुद्धीला त्याचं ऐक्य नसतं वास्तविक. ते इंद्रियाकडून आलेले मेसेज असतात, ते मन काय करतं, बुद्धीकडे टाकते. बुद्धी नको ते निर्णय घेऊन टाकते. म्हणजे इंद्रियावर अवलंबून राहिल्यामुळे ही अवस्था होते. अशा बुद्धीचे जे असतात, पण ह्या स्थैर्य झालेल्या बुद्धीमध्ये कुठलेही मनोविकार नसतात, कुठल्याही कल्पना त्यामध्ये स्थिर राहत नाहीत, किंवा त्यामध्ये आवड निवड राहिलेली नसते. ती बुद्धी स्थिर असते. ती फक्त निव्वळ ज्ञानाचं कार्य करणारी बुद्धी असते, तिला प्रज्ञा म्हणतात. कारण ही बुद्धी, प्रज्ञा जी आहे ती तटस्थ असते. तटस्थ म्हणजे ज्याला आपण साक्षीभावानं बघणं म्हणतो प्रपंचाकडं. माझा काही संबंध नाही त्याच्याशी, मी फक्त करण्यासाठी, कर्तव्य करण्यासाठी माझा जन्म आहे. तो कर्तव्य करत मी राहणार. त्याच्यातून येणारे जे रिझल्ट्स असतात, त्या रिझल्टशी माझं घेणं देणं काय नाही. ते कसे असू देत, ते स्वीकारायसाठी मी तयार आहे. अशी स्वीकारार्ह बुद्धी असते. सगळं आहे ते स्वीकारायचं, प्रारब्धाप्रमाणे आलंय ते स्वीकारायचं, त्याबद्दल तक्रार करायची नाही, त्याबद्दल आग्रह करायचा नाही, त्यात कमी जास्त अशी तुलना करत बसायचं नाही. मला कमी मिळालं, मी त्यापेक्षा कष्ट जास्त घेतले होते, अशी ती बुद्धी बोलते. पण ही जी प्रज्ञा झालेली बुद्धी आहे ना, ती म्हणते मी काय असतील ते कष्ट तेवढंच बरोबर मिळणार होतं, तेवढं मला मिळालं. त्यामुळे ती समाधानी वृत्ती असते. ह्या बुद्धीची प्रज्ञावृत्ती जी असते ना, प्रज्ञाबुद्धी, ही समाधानाची वृत्ती असते आणि तिला समाधान प्राप्त होतं. त्यामुळं ती तटस्थ असते. परमार्थ आणि प्रपंच हे त्याला दोन वाटत नाही.
दोन्ही ठिकाणी ती स्थिर असते. इकडे परमार्थ करताना सुद्धा ती स्थिरच असते आणि प्रपंच करताना सुद्धा त्या प्रपंचाबद्दल अपेक्षा काय न ठेवल्यामुळं तिथेही स्थिर असते. प्रपंचाबद्दल सुद्धा निष्काम कर्म चालू असतं बुद्धियोग, आणि परमार्थामध्ये सुद्धा काही मागणं नसतं. ईश्वराचं दर्शन हे काय मागणं नाही. ईश्वराशी एकरूप व्हायला मला इच्छा आहे, तर याला काही इच्छा म्हणत नाही. ही इच्छा आहे, ही उच्च कोटीची इच्छा आहे. प्रपंचामधल्या जी मागणी असतात त्या मागण्यालाच सकामता म्हणतात, पण ही तर सकामता निघून जाते आणि त्यामुळं ही व्यक्ती प्रपंचामध्ये आणि परमार्थामध्ये अगदी स्थिर राहते. कारण दोन्ही ठिकाणी तिचं राहणं कसं असतं, निष्कामता असते, फलाची कुठली इच्छा त्यामध्ये नसते आणि त्यावेळी ती स्थिर होते. हे केव्हा होतं? रामकृष्ण परमहंस दृष्टांत देतात बघा. हा खेडेगावातला दृष्टांत आहे. काही जणांना कळेल, काही जणांना कळेल ना. बेडूक असतो ना, तो बेडूक जेव्हा पावसाळा सुरुवात होते त्यावेळी पावसाळा सुरू झाले की छोटी छोटी डबकी तयार होतात आणि त्या डबक्यामध्ये छोटी छोटी असे प्राणी असतात, वळवळणारे किड्यासारखे असतात. त्यांना शेपूट असते आणि ते शेपटीने ते वळवळत असतात. पण काही दिवस गेले त्या डबक्यामध्येच राहतात आणि हळूहळू त्या 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 छोटे छोटे जे प्राणी असतात वळवळणारे ना, त्यांना जर डबक्याच्या बाहेर काढलं ते मरून जातात. कारण ते पाण्यातच जगतात, पाण्याशिवाय त्यांना जगता येत नाही. माशासारखं त्यांचं जीवन असतं. त्यामुळे ते वळवळणारे किडे त्यामध्ये असतात, त्यांना शेपटी असतात. पण ते वळवळणारे किडे छोटे असताना मोठे मोठे होतात त्या डबक्यामध्ये आणि त्यांचाच बेडूक तयार होतो. त्याला आमच्या भागामध्ये काहीतरी वेगळं नाव आहे, हा इकडे म्हणतात त्याला काहीतरी. ते मृग नक्षत्र जेव्हा असतं ना, पावसाळ्याची सुरुवात होते त्यावेळी ती आपोआप तयार होतात आणि डबक्यामध्ये वळवळ करत बसतात. पण ते हळूहळू त्या डबक्यातच मोठी होतात आणि त्यांचा बेडकामध्ये रूपांतर होते आणि बेडूक झालेत ना तर ते पाण्याच्या बाहेर पडतात आणि पाण्यात पण राहतात आणि पाण्याच्या बाहेर पण राहतात. केव्हा? ज्यावेळी त्यांची शेपूट जडलेली असते, शेपूट तुटून पडते आणि ती काय होतात, बेडकं होतात त्यांची. आणि बेडूक काय करतोय, हा उभयचर प्राणी आहे. त्याला विज्ञानामध्ये शब्द वापरलाय उभयचर, म्हणजे पाण्यामध्ये राहतो आणि पृथ्वीवरही राहतो अशा पद्धतीचा. तर हे दोन्हीमध्ये आरामात राहतो. रामकृष्ण परमहंसाने या बेडकाचं उदाहरण दिलंय. जीव सुद्धा असा बेडकासारखा असतो पहिल्या टप्प्यामध्ये. त्याला पाण्यात राहिलं नाही ना तर त्याला अस्वस्थ होतं, त्यामुळे तो बाहेर पडता येत नाही. अशी प्रपंचात अस्वस्थ होणारी खूप माणसं असतात. आणि मग थोडं थोडं त्याचा जर विकास झाला म्हणून त्याला म्हणतात शेपूट झडायला पाहिजे. शेपूट झडायला काय व्हायला लागतं, बुद्धीचा विकास व्हावा लागतो. बुद्धीचा विकास झाला की जी शेपूट आसक्तीची असते ती आसक्तीची शेपूट झडते आणि झडलं की तो दोन्हीकडे राहतो. परमार्थही आरामात करतो आणि प्रपंचही करतो. प्रपंच करतोय असं त्याला वाटत नाही आणि परमार्थाचं सुद्धा कर्तृत्व आपल्याकडे तो काय घेत नाही. मी अभ्यास करतो, मी नाम घेतो, मी प्रवचन करतो, मी कीर्तन करतो, असं त्याच्याला शिवत सुद्धा नाही. तो म्हणतोय माझ्याकडून कोणतरी करवून घेतंय अशा भावानं तो राहतो. त्यामुळे परमार्थ येऊन चिकटत नाही. परमार्थ एक चिकटण्याची एक गोष्ट आहे बरं का, ती सुद्धा नंतरची आहे की हा सात्विक अहंकार आहे की तो सात्विक अहंकार कधी घुसेल आपल्या अंतःकरणामध्ये सांगता येत नाही. मागच्या वेळेला एक उदाहरण दिलेलं होतं, पुन्हा पुन्हा द्यावे लागतात. दरवाजातून येतं वारं आणि वाऱ्याची झोत येतात, त्यावेळी आपण दरवाजा बंद करतो. पण बंद करणं केल्यानंतर सुद्धा दाराच्या फटीतून झुळूक येत असते वाऱ्याची. अशी झुळूक यायला आपण त्याला थांबवू शकत नाही, ती येतेच. याला सात्विक अहंकार म्हणतात. आपलं अंतःकरण उघडं असलं की मोठा अहंकार घुसतो, दरवाजा उघडा असला की मोठा अहंकार असतो. तो तमोगुणातून निर्माण झालेला असतो. पण आपण दरवाजा जर अंतःकरणाचा बंद केला तरी सुद्धा थोडीशी झुळूक आत येण्याची शक्यता आहे, त्याला सात्विक अहंकार म्हणायचा. असा सात्विक अहंकार सात्विक माणसाला सुद्धा, म्हणजे परमार्थिक म्हणून घेणाऱ्याला सुद्धा त्रास देतो. मी शास्त्राभ्यास करतो, ते शास्त्र डोक्याहून ओझं बनतं. हे माझा आता अभ्यास एवढा झाला आहे, माझं असं झालं, मला हे कळायला लागलंय, मला ते कळायला लागलंय, या भावनेमुळे तो राहतो. म्हणून रामकृष्ण परमहंसांनी दृष्टांत दिलाय. हा स्थितप्रज्ञ असा आहे ना की त्याची शेपूट झडलेली असते. शेपूट झडणं म्हणजे बुद्धीतले दोष निघून जातात आणि बुद्धी शांत आणि स्थिर होते, त्याला प्रज्ञा म्हणतात. आणि तोच स्थितप्रज्ञ होत असतो. म्हणजे बेडूक दोन्ही ठिकाणी राहतो, परमार्थ आणि प्रपंच त्याच्यासाठी वेगळं राहत नाही, अशी शुद्ध बुद्धी आहे. आणि ती बुद्धी आत्मदर्शनाला पात्र होते, त्याला आत्मज्ञान प्राप्त होऊ शकतं. जेव्हा अशी गोष्ट त्याच्याबद्दल घडते, स्थिर होते बुद्धी, त्यांनाच ते आत्मज्ञान प्राप्त होतं. आणि हीच शुद्ध बुद्धी नेमके निर्णय घेते, बरोबर हिताचे निर्णय घेते, आत्मकल्याणाचे निर्णय घेते. प्रेय आणि श्रेय जी श्रुतीनं म्हणजे उपनिषदाने सांगितलेलं आहे, जे प्रेय आहे ते प्रेय मला पोटापुरतं उदरनिर्वाहासाठी उपयोगाचं आहे. खरं जे मला प्राप्त करायचं आहे ते श्रेय आहे. श्रेय म्हणजे माझं आत्मकल्याण, हेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. कारण मला जर जन्माला
नरदेहात जर घातलेला आहे देवानं, तर देवाला मला मुक्तच करायचं आहे अशी त्याची इच्छा आहे. का नाहीतर मला मुक्त करायचं नसतं तर देवयोनीमध्ये पाठवलं असतं. नाहीतर मला काहीतरी एखादा पशु पक्षी जनावर प्राणी काहीतरी केलं असतं. 4 पायाचे प्राणी किंवा 2 पायाचे पक्षी असतात, उडणारे पक्षी, असं केलं असतं मला. पण तसं केलं नाही. त्याचा अर्थ भगवंताचाच हेतू आहे की मला काय करावं, मुक्त करावं. त्यामुळे ही शुद्ध बुद्धी प्रेयापेक्षा श्रेयाचे निर्णय अधिक घेते. ते नेमके निर्णय असते, कारण तिला स्वतःचा रंग नसतो. हे रंग नंतर आलेले असतात. मूळची बुद्धी शुद्धच आहे, पण जेव्हा जी परमार्थाच्या प्रपंचाच्या विकारामध्ये मिक्स होते. पाणी कसं शुद्ध असतं बघा, ज्यावेळी उगम असतो ना पाण्याचा, जिथं नदी उगम पावते तिथं किती शुद्ध पाणी असतं. पण इकडं होताना घाण का होते, ते गढूळ का होतं, तर त्याला स्पर्श होतो सगळ्या येता येणाऱ्या त्या विकारांचा. वाहत जिथून ज्या ज्या प्रांतातून ती वाहत येते नदी, त्या त्या प्रांताचे सगळे दोष तिच्यामध्ये मिक्स होतात आणि त्यामुळे ती नदी गढूळ झाली. आपण म्हणतो नदी गढूळ आहे, वास्तविक नदीचे पाणी गढूळ नसतं, स्वच्छच मूळचं आहे, पण त्याला गढूळ करणारे विकार आहेत, दोष आहेत आणि त्यामुळे ती गढूळ होते. आणि त्यामुळं ही स्वच्छ झालेली बुद्धी जी आहे थर्मामीटर सारखं काम करते बघा. म्हणजे थर्मामीटर असतो ना, तो थर्मामीटर नेहमी 0 दाखवत असतं, पण ज्याच्या संगतीमध्ये जातं त्या संगतीचे विकार त्याच्यामध्ये घुसतात. समजा एखाद्याला 100 ताप आहे, 100 ताप आहे, थर्मामीटरनं त्याच्या जवळ नेलं किंवा आपल्याला तापमान मोजायचं आहे थर्मामीटरनं, ते तापमान ज्या तापमानामध्ये जाईल त्या तापमानासारखं थर्मामीटर दाखवत असतं सगळे गोष्टी. तसं थर्मामीटरला मूळचा ताप नसतो, म्हणूनच ते दुसऱ्याचा ताप मोजू शकतं. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. संत सुद्धा शांत असतात, स्थिर असतात, म्हणून दुसऱ्यांची अस्थिरता घालवतात. ते आमची डोकी शांत करतात परमपूज्य काका, कारण त्यांचं डोकं मुळात शांत आहे म्हणून. ते थर्मामीटर आहेत म्हणून आमचा ताप मोजू शकतात. ही फार महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ते स्थितप्रज्ञ आहेत, ते स्थिर आहेत, म्हणून अस्थिर असणारे आमची डोकी ते आमच्या डोक्यावर हात ठेवून शांत करतात. इतकं महत्त्वाचं तत्वज्ञान त्यामध्ये आहे. त्यामुळे त्यांची बुद्धी स्थिर झालेली असते आणि ती बुद्धी थर्मामीटरसारखं काम करते आणि त्यामुळं ती शुद्ध बुद्धी आहे. असं शुद्ध बुद्धीचं एक महत्त्व आहे की कोणाच्या ठिकाणी कमी जास्त बुद्धी असू शकते. कधी कुणाला कमी आहे बुद्धी किंवा कुणाला कमी जास्त आहे, त्याला काही महत्त्व नाही. महत्त्व कशाला आहे माहिती आहे काय? स्वच्छ बुद्धीला. कमी बुद्धीला महत्त्व नाही. कुणाची तरी बुद्धी कमी असते, कुणाची जास्त असते, असू दे, पण शुद्ध बुद्धी सगळ्यांची असू शकते. प्रयत्न केला तर आपली बुद्धी सगळ्यांची शुद्ध होऊ शकते. त्यामुळं अल्पबुद्धीचा एखादा मनुष्य, अशिक्षित असलेल्या सुद्धा माणसाला सुद्धा स्थितप्रज्ञ होता येतं, आत्मज्ञानाची प्राप्ती करून घेता येते. हे ज्ञान जे आहे ना, हे ज्ञानाची प्राप्ती अल्पबुद्धीच्या, कमी बुद्धीच्या माणसाला सुद्धा प्राप्त करून घेता येतं. अल्प आहे पण शुद्ध आहे. ही फार महत्त्वाची गोष्ट त्यातली ती आहे. बुद्धी शुद्ध असली की आपल्याला त्या जीवनमुक्ताच्या जवळचा आपल्याला अंदाज घेता येतो. आणि हा जीवनमुक्त पुरुष, मुळातच हा प्रश्न विचारलाय अर्जुनानं की हा जीवनमुक्त पुरुष दिसतो कसा, चालतो कसा, फिरतो कसा, हे जे प्रश्न आहेत हे वरवरचे आहे. याचा अर्थ या प्रश्नावरून लक्षात येतं की अर्जुन मुक्त झालेला नाही. यावरून लक्षात येतं तो आमचा प्रतिनिधी आहे, म्हणूनच त्याला प्रश्न पडतात. प्रश्न कुणाला पडतात? जे मध्यम आहेत, ते जे अगदी कनिष्ठ आहेत त्यांनाही पडत नाहीत आणि जे श्रेष्ठ आहेत त्यांनाही पडत नाही. ह्या कथा, ही गीता ऐकायला 3 जण आहे. कोण ऐकायला लागले गीता? संजय ऐकतो, धृतराष्ट्र ऐकतो आणि अर्जुन ऐकायला लागलाय. भगवंताचं हे सगळं उपदेश ऐकायला लागले. 3 जण ऐकतात. पण प्रश्न कुणाला पडलेत बघा? अर्जुनालाच फक्त प्रश्न पडला. अर्जुनच प्रश्न विचारतोय, संजय का विचारत नाही? संजय ज्ञानीच आहे मूळचा, आणि ज्ञानी होता म्हणूनच त्याला तिथं ठेवला धृतराष्ट्राला, सगळं ते दूरदर्शन सगळं सांगण्यासाठी. असलेली घडणाऱ्या कथा, ह्या कुरुक्षेत्रावर घडणारे सगळे प्रसंग तो वर्णन करण्यासाठी तिथं बसलेला आहे. धृतराष्ट्राला का प्रश्न पडले नाहीत? अज्ञानीच आहे, त्याला प्रश्न कुठले पडतात? त्याला प्रश्नच पडत नाहीत. आणि ज्ञानी आहे त्यालाही प्रश्न नसतात. ज्यांना ज्ञानाची इच्छा आहे त्यांनाच प्रश्न पडतात. म्हणून आमचं प्रतिनिधित्व कोण करतं? अर्जुन करतो. आमच्यासारखा तो आहे म्हणून आपण त्यांच्यासारखं होणं म्हणजे प्रश्न विचारणं आणि प्रश्नावरून उत्तर काढणं फार गरजेचं आहे. शाळेमध्ये सुद्धा आम्हाला अनुभव येतो. कोणता अनुभव येतो? की पुढे बसणारी पोरं विद्यार्थी असतात ना, ते विद्यार्थी अगदी त्यांचं लक्ष असतं, त्यांना शंकाच नसतं. पाठीमागं बसलेले असतात ना,
शंका विचारायच लागू नये म्हणून पाठीमागच बसतात, त्यांचा संबंधच नसतोय. त्या फळ्यावर काय लिहितात ब्लॅकबोर्डवर ते काय विचारच करत नाही. मध्ये बसलेले असतात ना, ते म्हणतात सर जरा ते ब्लॅकबोर्डवरला मला दिसत नाही, ते काय जरा सांगा, ते जरा काहीतरी सांगा, अशी मधली पोरं विचारत असतात. त्यांना खरंच शिकायचं असते बरं काय. आणि पुढची आहेत ना ती झाले त्यांना कळलेलंच असते, मागची आहेत ना त्यांना कळूनच घ्यायचं नसते. अशा 3 प्रकारची जी स्तर आहेत ना आजही समाजामध्ये आहेत. काही नाही जाणूनच घ्यायचं नाही. ते म्हणतात बघा तुमचा परमार्थ बघा जाऊन, ते ज्ञानी तुमचं तुम्ही बघा. नंतर शेवटची टप्प्याला पोचलेले असतात ना, ज्ञानी असतात, ते म्हणतात काय ऐकायचं सगळं मला कळलेलं आहे, समजलेलं आहे, त्यामुळे काय ऐकायचं बघायचं, ऐकायचं काय काय वाचायचं, अशी स्थिती त्यांची असते. आणि मधले आमच्यासारखे असतात ना, ते मधले असतात त्यांना थोडीशी शंका येत असते. अर्जुन अशा लोकांचं प्रतिनिधित्व करतो, त्यामुळं त्याचा प्रश्न जो आहे अत्यंत मार्मिक आहे आणि तो प्रश्न आपल्याला उपयोगाचा येणार आहे. त्यामुळं आपण ही जीवनमुक्त ओळखावेत कसे याचा प्रश्न आता त्यानं मांडलेला आहे. आणि आपल्याला ते ओळखत नाहीत का हा एक मुद्दा त्यानं मांडलेला आहे. त्यामुळे ओळखत नाहीत का आणि तो जीवनमुक्त पुरुष कसं ओळखावा याचं एक शास्त्र पुढे आपण बघणार आहोत आणि त्याचं चिंतनही बघणार आहोत. पण आजची वेळ संपलेला आहे. या चिंतनाचा आपण पुन्हा अगदी त्याचा विचार करणार आहोत. आज एकही ओवी आपण ज्ञानेश्वरीतली पाहिली नाही, पण स्थितप्रज्ञाच्या लक्षणांची प्रस्तावना फक्त बघितलेली आहे. उद्याही प्रस्तावनेवरती आणि काही ओव्यांना आपण स्पर्श करू शकेन कदाचित, पण ते वेळेत बसलं तर. पण आपल्याला इत्यंभूत स्थितप्रज्ञ कसा आहे जाणून घ्यायला पाहिजे, कारण मला स्थितप्रज्ञ व्हायचं आहे ना, म्हणून मला ते जाणून घ्यायला पाहिजे. नाहीतर नाही जाणून घेतलं तर स्थितप्रज्ञ जाणून नाही घेतलं तर मला कसं होत आहे. यासाठी हे जीवनमुक्त पुरुष आपल्याला का ओळखता येत नाही, असतो नेमका कसा, याचं वर्णन आता उद्यापासून आपण बघणार आहोत. उद्याच्या चिंतनामध्ये आपण ते पाहू. आज वेळ संपलेली आहे. आजचं चिंतन श्री गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करतो आणि वाणीला विराम घेतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.